आज बनवली होती मी कोळंबीची बिर्याणी। तर अर्धा किलो कोळंबी घेतली मी इथे आणि अर्धा किलो बासमती तांदूळ घेतले। तर बघा, हे अर्धा किलो कोळंबी आहे, साफ करून घेतली मी हिला। आता इथे मॅरिनेट करण्यासाठी मी मीठ घेतले 1 चम्मच आणि हळद घेतली थोडी, 1 लिंबाचा रस। तर हे सर्व मॅरिनेट करून ठेवले मी, म्हणजे 10-20 मिनिटं त्याला लावून ठेवायचा, हळद, मीठ आणि लिंबाचा रस। त्यानंतर इथे मी गरम पाणी ठेवले साईडला गॅसवर तांदूळ शिजवण्यासाठी, आणि ह्या साईडला इथे मी टोप ठेवलाय गरम करायला। आणि गरम झाला टोप की इथे मी खडे मसाले घेतले, तेजपत्ता, दालचिनी, चक्री फूल, लवंग, दगडी फूल आणि छोटी इलायची। तर हे सर्व खडा मसाला तळून झाला की इथे मी कांदे घेतले, 4 मोठे मोठे कांदे, हे कांदे उभे चिरून घेतलेत मी। आणि आता हा कांदा तळून घ्यायचा समस्त। तर त्यानंतर मग इथे हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि जिरं हे पाणी न घालता मिक्सरला वाटून घेतले बारीक। आता ते याच्यामध्ये टाकायचं आणि दोन्ही पण असं चांगलं तळून घ्यायचं, असा कच्चापणा जाईल एवढं तळून घ्यायचं। आता हे व्यवस्थित तळून झाले। आता मी इथे धनिया पावडर आणि काश्मीरी लाल मिरची पावडर आहे ती घेतले। आता हे पण असं तेलामध्ये चांगलं तळून घ्यायचे दोन्ही। त्यानंतर इथे टमाटर घेतलेत मी, हे पाव किलो टमाटर आहेत, हे कापून घेतलेत आणि आता हे पण याच्यामध्ये टाकायचे। आता हे असं चांगलं मिक्स करून घ्यायचे, टमाटर नरम होईपर्यंत असं मिक्स करत राहायचं। आता इथे रेडीमेड बिर्याणी मसाला आहे, हा घेतला मी इथे 2 चम्मच, छोटे 2 चम्मच। आता हे पण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा चांगला। त्यानंतर इथे थोडासा गरम मसाला टाकलाय। आता ही कोळंबी आहे मॅरिनेट केलेली, ही टाकून घेते याच्यामध्ये आणि ही पण अशी चांगली मिक्स करायची। आता हिला पाणी सुटेल तर गॅस फास्ट करायचा आणि असं मिक्स करत राहायचं। नंतर बारीक गॅस करायचा आणि मग शिजू द्यायची, म्हणजे अशी चांगली। आता इथे मी मीठ टाकले चवीपुरतं, पहिले मीठ घेतलं होतं म्हणून आता इथे थोडंच मिठाचा वापर केलाय आणि कोथिंबीर आणि पुदिना टाकला बारीक कापून। आता हे पण चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता मिक्स झाले हे। आता इकडे पाणी पण गरम झाले, तर पाण्यामध्ये मी इथं 2 चम्मच मीठ टाकले आणि थोडंसं तेल टाकले आणि हे तांदूळ मी भिजत ठेवले होते 10-20 मिनिटं, बासमती तांदूळ। आता हे तांदूळ टाकले मी याच्यामध्ये, हे तांदूळ पण शिजायला लागले आणि कोळंबी पण शिजून झाली। आता परत थोडीशी कोथिंबीर टाकली मी याच्यामध्ये आणि हा भात पण शिजलाय। तर भात जास्त नाही शिजवायचा आपला भातासारखा, म्हणजे 80% भात शिजून घ्यायचा, जास्त नाही शिजवायचा। तर हा मी चाळणमध्ये भात काढून घेतलाय। आता इथे मी तवा ठेवलाय गॅस चालू करून आणि तव्यावरती कोळंबीचा टोप ठेवलाय। त्यानंतर आता मी काय करणार आहे, हा जो भात आपण चाळणीमध्ये काढलेला आहे, हा भात मी याच्यामध्ये टाकून असा पसरवून घेतलाय आणि परत मग हा थोडा राहिला होता शिल्लक, हा पण याच्यावरती टाकून घेते। आता हा चांगला पसरून घेतलाय। आता मी इथे थोडंसं तूप टाकले वरती आणि फूड कलर टाकलाय खायचा। आता मी इथे परत ठेवले वरती झाकून आणि आता याच्यावर वजन ठेवलं। आता हा म्हणजे मी अर्धा तासावरती म्हणजे असं झाकून ठेवलेलं बारीक गॅसवर। तर आता ही बिर्याणी झालेली आहे। तर बघू शकता एकदम झटपट होणारी बिर्याणी आहे। तर मी आज अशा पद्धतीने बिर्याणी बनवली होती। तर आवडली तर नक्की बनवून बघा।